एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी डीमार्टमध्ये जाणार आहे. मकर संक्रांतीसाठी वाण म्हणून काय काय ऑप्शन आहेत ना, ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे. त्याच्या आधी आम्ही आलो होतो क्लिनिकमध्ये, जे अगदी डीमार्टच्या समोरच आहे. तिथे आमची अपॉइंटमेंट होती, त्यामुळे तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर खूप छान स्वागत केलं, पाणी दिलं प्यायला आणि तारक मेहता का उलटा चष्मा लावला होता त्यांनी. आणि कोइन्सिडन्स असं झाला की जो एपिसोड मी घरी बघून गेली होती ना, तोच एपिसोड तिथे लागला होता. त्यामुळे मला खूप जास्त हसायला येत होतं. असं मी रील्स बघत टाईमपास केला. लगेच तिची ट्रीटमेंट झाली. मग आम्ही बाहेर आलो आणि हा एरिया इतका छान आहे ना, इतका डेव्हलप आहे, मला खूप जास्त प्रमाणात आवडतो. मग तिथे साईडला नीलकंठमध्ये आम्ही म्हटलं चला काहीतरी खाऊयात, कारण भूक लागली होती. थोडंसं न जेवताच आम्ही बाहेर आलो होतो. तर इथे आम्ही पहिले चीज सँडविच घेतलं आणि ते खाल्लं मस्त पोट भरून, कारण डिमांडमध्ये खूप जास्त फिरायचं आहे. तर ही लाईनमध्ये थांबली होती पिशवी घेण्यासाठी. मग तिथून आलो. सगळ्यात मला हे क्यूट असे दिसले जे की मी खरेदी केलेलं आहे. नंतर तिळगुळाचे लाडू वगैरे घ्यायचे होते, तर ते घेतले आणि खरंच खूप छान भेटतात इथे तिळगुळचे लाडू पॅकेट, अगदी बजेटमध्ये. आणि इतकं काय काय नवीन काय काय बघायला भेटतं ना प्रत्येक वेळेस. तर जे काही आवडलं ना ते मी तुम्हाला शेअर करते. खरंच लहान मुलींसाठी इतकं क्यूट हेअर एक्सेसरीज असतात ना, मला खूप जास्त आवडतात. जे 199ला होतं ना, ते त्याच्यामध्ये सगळे क्लिप्स रबर्स होते, ते की मी परीसाठी घेतले आहेत. हे मॅट आहे लहान मुलांची, खरंच खूप मस्त आहे. आणि रांगोळी म्हणून डायरेक्ट आपण अशी मॅट ठेवू शकतो दरवाजामध्ये, जे की हळदी कुंकू किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी खूप छान दिसेल. आणि चला पुढे मी तुम्हाला दाखवते काय काय वाण म्हणून तुम्ही देऊ शकता. आणि थंडी आहे त्यामुळे एवढे सारे बाय वन गेट वन फ्री ऑफर लावलेत ना डीमार्टमध्ये, खरंच खूप मस्त. सगळ्यांचे वेगळे वेगळे सेपरेट सेक्शन केलेत त्यांनी. तर चला, मकर संक्रांतीसाठी स्पेशल त्यांनी एक वेगळा सेक्शन केला आहे, तिथे सगळ्या वस्तू ठेवल्यात. सगळ्यात आधी तर तुम्ही 19 रुपयाचं हे काचेचं जार आहे ना, ते देऊ शकता. खूप मस्त ऑप्शन आहे. नंतर असे बाउल्स पण आहेत डिझाईनचे, खूप मस्त. 40 रुपयापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. मुलांना असं 49 रुपयाचं असं देऊ शकता त्यांना, मुलांना यूज होईल त्यांच्या. हे छोटंसं बाऊल आहे 30 रुपयाला काचेचं, जे की सॉस वगैरे छान आपण यूज करू शकतो सॉस ठेवण्यासाठी. हे बाऊल मला जास्त आवडले 39 रुपयाला, खूप मस्त आहेत. इतके मस्त मस्त ऑप्शन आहे ना. 55 रुपयाला हा बाऊल आहे, खूप मस्त आहे. ह्याच्यामध्ये आपण भरपूर काय काय ठेवू शकतो. आणि पितळेचे ह्याच्यामध्ये पण खूप सारे सेक्शन आहे, हळदी कुंकूला सजवण्यासाठी वगैरे असं डिश छान वाटते. नंतर हा 74 रुपयाचा खूप जाडमध्ये होता. स्टील आणि पितळेचं सेक्शन त्यांनी वेगळं ठेवलं होतं. मला हे खूप जास्त आवडलं होतं, घ्यायचं होतं पण मी घेतलं नाही. 39 रुपयाला स्नॅक्ससाठी किंवा आपण एखादी रेसिपी वगैरे शूट केलं तर खूप मस्त होतं ते. आणि हा डब्बा पण खूप मस्त आहे. सगळे 40-50 रुपयाचे ऑप्शन्स होते इथे, खूप मस्त होते, पण मला खूप जास्त आवडले. 55 रुपयाला हे स्टीलचं जे दाखवलं ना, ह्याची क्वालिटी इतकी एक नंबर होती ना, अगदी जड जड भांडे तिथे, खरंच मस्त. 75 रुपयाला ही डिश होती. आणि ताटांमध्ये पण खूप सारे ऑप्शन होते 95 रुपयाला. परत हे एक दिसलं मला, खूप जास्त प्रमाणात आवडलं. 39 रुपीजला होतं, म्हणजे आपण व्हेजिटेबल वगैरे वॉश करतो त्याच्यासाठी. हे आईस क्यूबचं होतं. आणि 99 रुपीला ह्याच्यामध्ये 3 डब्बे होते, जे की खरंच दिसायला इतकं छान वाटत होतं ना, आणि क्वालिटी पण खूप मस्त होतं. हा जार होता 80 रुपयाला आणि हे 3 बास्केटचा सेट होता. खरंच हे खूप मस्त आहे, वाण म्हणून आपण देऊ शकतो, काही हरकत नाही. हा 80 रुपयाचा मस्त असा कंटेनर आहे, जो स्टोअर करण्यासाठी आपण यूज करू शकतो. तुमचं बजेट जर चांगलं असेल तर तुम्ही या सगळ्या वस्तू घेऊ शकता, काही हरकत नाही. आणि खरंच खूप मस्त, सगळ्यांना युजफुल अशा आहेत या वस्तू. आणि हे एक मला खूप जास्त आवडलं. 99 रुपयाला असे क्यूटचे 6 पीसमध्ये होते, याची क्वालिटी तर एक नंबर होती. आणि हे पण 85 रुपीजला होते. हे सगळे पुढचे डबे दिसत आहेत, ह्याची क्वालिटी पण मस्त होती. आणि हे क्यूट असे 99 रुपयाला अगदी छोटे छोटे जिरे मोहरे वगैरे आपण ठेवू शकतो, वाण म्हणून पण देऊ शकतो 99 रुपयाला. आणि हे बॉटलचं पण होतं 6 पीसमध्ये 130 रुपयाला. आणि ह्याच्यामध्ये भरपूर कलर वगैरे अवेलेबल होते. आणि 119 रुपयाला असे 3 ग्लासचा सेट होता. स्टील पण देऊ शकता तुम्ही.
तुम्ही. आणि बघा आता मकर संक्रांती आहे तर आपल्या घरामध्ये पण काही वस्तू आपण घेऊ शकतो. 92 रुपीजचा हा कपचा सेट होता. ह्याच्यामध्ये एवढे सारे ऑप्शन्स होते ना, मला खूप जास्त आवडला. 99 रुपयाचे 92 रुपीजला ते देत आहेत हे कप. खरंच खूप मस्त कलर डिझाईन इतके छान छान होते ना, एवढे सारे व्हरायटीज होते त्याच्यामध्ये. तर हे कपच्या सेक्शनमध्ये गेली होती तर कपचे सेक्शन पण तुम्हाला दाखवते. खरंच खूप मस्त आहेत कपचे सेक्शन. आणि हे पण मला खूप जास्त आवडलं. कप टाईपच होतं आणि हे घेतलं तिने, हे पण मला खूप जास्त आवडलं. 21 रुपीजचं आहे, मला वाटतं काहीतरी 18 का 19 रुपयाला दिलं. कपचं सेक्शन खूप मस्त होतं. सगळ्यात जास्त मला हे आवडलं. 500 रुपयाचा कपचा सेट होता पण त्याच्यावरची डिझाईन एक नंबर होती. हा पण तुम्ही वान म्हणून देऊ शकता. 29 रुपीजचा तो बाउल होता, खूप मस्त होता. मला हे एक वस्तू खूप छान दिसली, जे की आपण चार्जिंग लावू शकतो. लावताना मोबाईलला ना ह्याच्यावर ठेवू शकतो. चार्जिंगचा स्टँड आहे, 99 रुपीजचा, खूप मस्त आहे. घरात यूज करण्यासाठी खूप छान आहेत. अजून एक मला ऑप्शन सापडला आहे, तो म्हणजे ना आपण गणपतीमध्ये किंवा लक्ष्म्या वगैरे बसवतो ना, तेव्हा छान असं डेकोरेशन म्हणून प्राण्यांचं असं ठेवू शकतो. यात सगळे म्हणजे सगळे प्राणी आहेत, एकही प्राणी नाही असं नाही आहे. आणि त्याची प्राईस काहीतरी 130 रुपयाला होती. सो आम्ही छान शॉपिंग केली. तर बास्केट भरून पूर्ण शॉपिंग केली आणि निघालो घरी. येताना रिक्षा पकडली कारण खूप लांब आहे घर, त्याच्यामुळे निघालो रिक्षामध्ये. परीसाठी ना मी डिमांडमधनं एक सरप्राईज आणलं होतं, ते मी तिला देते आता आणि तिला खूप जास्त आवडलं. ह्याच्यामध्ये खूप छान असे क्यूट रबर्स क्लिप्स आहेत. एका मिनी व्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन याच्यामध्ये काय काय आहे ते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.